नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका गौरव सोलंकी आणि स्वागत आहे माझ्या या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. सो आता वाजलेत रात्रीचे 12:30 वाजून गेलेत मित्रांनो, म्हणजे आजचा दिवस चालू झाला आहे. सो विशेष ब्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे हेच आहे की आता मी आहे पनवेल स्टेशनला. सो मी आता पनवेल स्टेशनला आहे मित्रांनो आणि इकडनं मी जातोय तुतारी गाडीनी रोहामध्ये. कारण रोहामध्ये थंबनेल बघून तर तुम्हाला समजलंच असेल की काय आहे रोहामध्ये. सो आज आहे श्री धावीर महाराजांची पालखी. 12 वाजून गेलेत म्हणजे आजपासूनच चालू झाले. पालखीला काय मजा असते ती तुम्हाला नक्कीच सस्पेन्स आहे. सो मी आता नाही काय सांगणार, तुम्ही ब्लॉग बघा शेवटपर्यंत कसं वाटतोय आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. मी आता थांबलो तुतारी गाडीसाठी वेट करतोय. जस्ट जॉबवरनं सुटलो आणि मी बोललो की आता भाई महाराजांची पालखी आहे म्हणजे पोचणं आहे आपल्याला. सो आता मी जाणार आहे महाराजांच्या पालखीला. आता पनवेल स्टेशनला आहे मित्रांनो, पाहू शकता. सो पनवेल स्टेशनला आहे आणि इकडे मी निघणार आहे तुतारी गाडीमधून रोहामध्ये. सो शेवट बघायला विसरू नका, आजच्या दिवसातली मजा येणार आहे. सो कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. काय वाटतं तुला भावा? क्या बात आहे. सो हा माझा मित्र आहे आणि रोहातलाच आहे. सो आम्ही दोघं जण पण आता आमची भेट झाली. भेंडी बोललो आता तुतारीने जायचं बोललो डायरेक्ट विषय. फायनली काहीच आम्हाला जागा वगैरे भेटलेली आहे आणि आजच्या दिवसात जाम मजा करणार. काय बोलतो भावा? आज तुम्हाला दहावी पालखीचं हे सगळं मी दाखवू या ब्लॉगमध्ये. अजून डोळ्याची जी पालखी होती काय होती ती आज तुम्हाला समजेल. 100% काय असेल, क्रेझी क्राऊड असतो. 100% फुल म्हणजे फुल मजा करणार आहोत. कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. चला बाय. तर नमस्कार मित्रांनो, आता जस्ट आम्ही रोहामध्ये उतरलेलो आहे. सो आता आम्ही चाललो आहे, मित्राला फोन केला आहे, तो येतो आहे घ्यायला. आणि झोपलेलो थोडासा आराम केला 1 तास. सो बघा इथे फोनवर नुसतं लागलं आहे बाबू. अरे ठेव तुला आता बाबू ना, आता महाराज फक्त तिथं फक्त महाराज दिसतंय. रोहा आमचं स्टेशन आलं आहे, पाहू शकता. इथे आहे मी, तिथे कुठे चाललो आहे येण्यासारखं. झोपेत होतो ना म्हणून थोडासा लपडा झाला. फायनली रोहा पोचलेलो आहे आणि आता भेटूयात पुढे. तर मित्रांनो फायनली रोहा सून आहे आणि रोहाला पोचलेलो आहे. तर मित्रांनो मी फायनली पोचलेलो आहे मित्राच्या इथे, पाहू शकता. लास्ट आहेत ते. सो मित्राच्या इथं आता पोचलेलो आहे, ज्यांनी मला घ्यायला आलेला. सो आता मी इकडून चाललो आहे घरी आणि घरी जाऊन मस्त आंघोळी वगैरे करून फ्रेश होतो. मी आज काय झोपणार नाही आहे, कारण झोपलोच असा विषय होईल. सो आता मी जातो घरी आणि कंटिन्यू करूयात ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो फायनली मी पोचलेलो आहे आमच्या एरियामध्ये आणि पाहू शकता इथे चालू आहे रांगोळीचा कार्यक्रम. तर मी तुम्हाला दाखवतो. महाराज येणार म्हणून इथे आमच्या काकी वगैरे आहेत, ते सगळे रांगोळी पाडतायत आणि तो माझा भाव आहे. सो इथे कार्यक्रम चालू आहे आणि आता मी भेट करून देतो माझ्या काकांसोबत. सो पहा, ह्याला कुठेतरी बघितला शिव. इकडं बघ लपू नकोस. सो आता मी चाललो घरी, मस्त फ्रेश वगैरे होतो, आंघोळी विंगळी करतो. हा आणि बोर्ड हो ओके. आणि बघा चरोतर रुकी समाज शाखा क्रमांक 64 सोलंकी परिवार तर्फे सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा धावीर पालखीच्या. सो आणि ह्याला पण तुम्ही पाहिला असाल, सोबत असतो. हा माझा भाव आहे. सो आम्ही आता जस्ट पोचलो, आता निघतो, मस्त आंघोळी वगैरे करतो आणि फ्रेश होतो. मग जाऊयात महाराजांच्या इथे, पाया वगैरे पडूयात. सो घरी पप्पांसोबत तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू करूयात आपण घरी आणि मग नंतर आंघोळीला जातो. बाय. तर
फायनली माझं चेंज झालेलं आहे आणि विषय असा होता की मी घरी नाही शूट करू शकलो. पप्पा मम्मी दीदी आणि आजी वगैरे सगळे झोपलेले. सो मी घरी नाही शूट केलो. आंघोळी वगैरे केली आणि फ्रेश वगैरे झालो. कुर्ता वगैरे कसा वाटतोय? चांगला वाटतोय, चिकना वाटते ना आज मी. सो हे सगळं करून झाल्यानंतर मी आज फायनली इथे आलो आहे आणि ह्या ज्या आहेत त्या सिस्टर्स आहेत माझ्या आणि ते धमाल होणार आहे. तर व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो. आता आपण नंतर जाऊ थोड्या वेळाने दहावीर मंदिरामध्ये. सो आजची जी काय मजा आहे ती तुम्हाला नक्कीच बघायला भेटणार आहे. कंटिन्यू राहा व्लॉगमध्ये. तर मित्रांनो फायनली मी पोचलेलो आहे दहावीर महाराजांच्या मंदिराच्या इथे. सो तुम्हाला दाखवतो की डेकोरेशन कसं आहे काय आहे. लाजवाब यार, बोलू नाही शकत आपण त्या शब्दामध्ये. सो तुम्हाला दाखवतो पुढे, चला.
नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझे विषय. तर काय बोलशील मित्रा? हाच होता तो ट्रेन मध्ये आणि आता गायब झाला ब्लॉग मधना. आमचे कुर्ते आले आणि कुर्ते हलवून येतो. आपण ब्लॉग करूया. येणार आहेस ना पालखीला? मग 100% भाई. रोहेकर आहोत. बोलून चालून रोहेकर आहोत काय? ह्याला घ्या, ह्याला घ्या. ए, ह्याला घेतला रात्री. अरे ते तुम्ही चला बाय मित्रांनो, फायनली मी आलोय घरी. आता मोबाईलची चार्जिंग पण संपलेली, सो त्याला चार्जिंगला लावतोय बघा. आणि माझी पण चार्जिंग संपलेली, सो मी पण थोडासा जरा फ्रेश होतो, थोडासा आराम करतो आणि मग परत एकदा जाऊयात आपण पालखीमध्ये. आज दिवसभर पालखी असणार आहे म्हणून काही टेन्शन नाही की भाई काय होतंय काय नाही. सो तुम्हाला आजच्या दिवसाची मजा पूर्ण दाखविलच मी. आज हे कपडे घातलेत, आता थोड्या वेळाने दुसरे कपडे असतील. सो बघू नका असं की काय हे झालं आहे. सो मी आराम करतोय थोडासा, डोळे बिळे पूर्ण हे झालेत माझे. कंटिन्यू जागरण चालू आहे ना माझं, म्हणून सो असं झालं आहे. बट ठीक आहे, मोबाईलला पण चार्जिंग होतो नाही, मी पण चार्जिंग होतो नाही. भेटत थोड्या वेळाने. नमस्कार मित्रांनो, आता झोपेमधनं उठलो आणि वाजलेत आता 3 वाजलेत. सो आमच्या रोहामध्ये विशेष दहावीर महाराजांचं म्हणजे लाईक रूप असं असतं की ते दहावीर महाराज अंगात येऊन खेळतात. सो आपण मोरेळीचे ते बघायला जाणार आहोत. सो तुम्ही व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. मी पण आत्ता उठलो, थोडासा फ्रेश वगैरे झालो आणि जेवलो वगैरे आणि मग परत शूटला करायला निघालो. आपला व्लॉग कंटिन्यू करूया. आणि हे आमचे पाहू शकता काका आणि माझा काकाचा पोरगा आहे. सो आपण भेटणार आहोत तिथे. सो लवकरच भेटूया. चला गाईस.
लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मला करा. जावा 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 मित्रांनो पाहू शकता हा शुभम खैरवलेचा भाव आहे. आणि पाहू शकता आता सध्या तर रोहाचा फेमस म्हणलं तर रील स्टार म्हणजे आता ह्याचं नाव येतो म्हणजे हा उत्कृष्ट रील स्टार म्हणजे असं नावाजलेला गावातलेला म्हणजे आतापर्यंत. तो मला वाटते त्याने नक्कीच रोहाचं नक्कीच नाव वरती येणार आहे. आणि आता तर सध्या तो मला वाटते शायरीमध्ये लागलेला आहे. शायरी त्याला पाहू शकता तुम्ही इंस्टावर जाऊ शकता तर तुम्ही नक्कीच त्याला जाऊन फॉलो करा सगळ्यांनी. तर हा असा आपल्या इथे सुंदर असा मुलगा आहे म्हणजे त्याच्यात तुम्ही पाहू शकता सगळे रील वगैरे असे सुंदर असं मस्त करतात ते तुम्ही पाहू शकता. त्याला फॉलो करू शकता आणि त्याला जाऊन तुम्ही फॉलो करा सबस्क्राईब करा. असं त्या कॅमेरामॅन नवीन आहे त्यामुळे समजून जावं सगळ्यांनी.
मित्रांनो आता हलगीवाले आलेले आहेत फुल मच्छा पण तुझ्या आवाजाला काय झालंय? आवाजाला मित्रांनो वरडून वरडून आवाज आपला बसलेला आहे. माईक लावलाय, आवाज येत असेल तर ठीक आहे, नाही तर मग राहू द्या. काय प्रमोशन झालंय आपला. हो प्रमोशन झालाय. सो गाईज पुन्हा एकदा पाहू शकता. सो गाईज पुन्हा एकदा पाहू शकता. गाईस तुम्ही पाहू शकता असा विषय होत आहे. विषय असा होतो. तुमच्याकडे डोळे आहेत तुम्ही पाहू शकता. विषय असा होतो तर बघता पण येत नाही आणि जेव्हा बघता येतो तेव्हा समजतच नाही. हा. तर काही आता गौरवचा ब्लॉग मी कंटिन्यू करतोय. मी जयेश लिमकर आणि आपला सगळ्यांचा लाडका गौरव आणि भाई फुल एन्जॉय होतोय, फुल मचवतात. आणि रोवेकर बोललो तर तुम्हाला माहिती आहे राहाडा तर होणार. विषय संपला. आणि दहावीर महाराजांची पालखी म्हणजे सगळ्यात टॉपचा विषय असतो. पाहू शकता क्राऊड. तर आपल्या भावाला जास्तीत जास्त प्रेम द्या आणि 100% रोवेकरांनो एवढा ब्लॉग जाऊ दे ना, एवढा ब्लॉग व्हायरल होते, काही दिवसाभरात मिलियन व्ह्यूज कम्प्लीट होते. असा 100%. तर मित्रांनो खूप जमलोय काय सांगू तुम्हाला. माझा आवाज पण बसलाय एवढा की एवढा एन्जॉय आणि एवढी काही माथा नाही चालत आहे माझा आता की काय आता. बट आता काय सांगू तुम्हाला, विषय असा झाला आहे की आता मला जावं लागेल पनवेलला, कारण उद्या जॉब आहे आणि जॉबसाठी मेडिकल पण करायचं आहे. सो मला उद्या पनवेलला जावं लागेल आणि आत्ता वाजलेत रात्रीचे 4
आणि आमच्याकडे आहे 5:15ची गाडी, पण पहिली गाडी पनवेलला जाणारी. सो मी पनवेलला जातो मित्रांनो. ब्लॉग कंटिन्यू करूयात, मी गाडीमध्ये बसल्यानंतर एंड करीन ब्लॉगचा. सो पालखी आहे अजून तिथे, अजून एन्जॉय करत आहेत पोरं आणि पोरी, अजून जे म्हातारे आहेत जे नाचू नाही शकत ते पण नाचत आहेत या म्हणजे दहावी पालखीच्या वेळी. सत्य गोष्ट आहे मित्रांनो. सो कधी दहावी पालखी एन्जॉय नसेल केली तर प्लीज तुम्ही आमच्या रोहामध्ये येऊन एकदा तरी बघा आणि दहावी पालखीचं एन्जॉय करा. सो आता मी चाललो आहे माझ्या घरी. सो फ्रेश वगैरे होईल. जय हिंद जय महाराष्ट्र मित्रा, जय हिंद जय महाराष्ट्र. सो आता मी फ्रेश वगैरे होईल, ट्रेनमध्ये जाईन. सो तिकडून पनवेलला जाणार आहे. सो आता मी चाललो आहे घरी. तो व्लॉगमध्ये राहा कंटिन्यू. मी व्लॉग एंड करणार आहे गाडीमध्ये बसल्यानंतर. सो बाय बाय मित्रांनो. आता गौरव आपला जाईल आता मुंबईला. मी अजून पालखीमध्येच आहे. तर बाकीचं सर्व जे काय असेल ते गौरवच्या चॅनलला तुम्हाला दिसेलच. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कारण की आपला गौरव भाव आपल्याला पुढे जाताना दिसला पाहिजे नेहमी. आणि विशेष बोलायचं म्हणजे हेच की आता मी चाललो आहे मुंबईला, म्हणजे पनवेलला चाललो आहे. सो आता माहोल काय असणार आहे तुला काय सांगता येतं? माहोल आता फक्त हलकी रंबणन टपणन. सो मित्रांनो आता ह्यापुढे मी काय तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवू शकत नाही, कारण मला जावं लागेल. सो आपण कंटिन्यू करूया पुढे. या इच्छुक संघ. सो भेटूयात पुढे आता. चला बाय बाय. हा चाललाय मी पण आता चाललो पनवेलला. चला भेटूया आता पुढे. तर फायनली मित्रांनो मी पोचलेलो आहे दिवा रोहामध्ये. आता मी आहे रोहा स्टेशनला. सो जेवढी पण दिवसामधला मजा केली तुम्ही पाहिलेली असाल असं मला वाटतं. आणि अजून पालखीचा टायमिंग आहे आज 2 वाजेपर्यंत पालखी मंदिरामध्ये पोचेल. सो पूर्ण दिवस कसं गेलं मला समजलंच नाही. थोडंसं झोपलं असेल फक्त बास, बाकी अजूनपर्यंत मी झोपलो नाही. आंघोळी केली तसंच निघालो ट्रेनला यायला, कारण मला जायचं आहे पनवेलमध्ये जॉबला. सो जाम जमलो मित्रांनो. तर तुम्हाला ब्लॉग आवडलाच तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं आहे. आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करायचं विसरू नका. असे नवीन ब्लॉग पाहिजे असतील तर नक्की तुमच्यापर्यंत पोचवायचा काय ना काय प्रयत्न करीन. माझा आवाज पण बसला मित्रांनो. दहावी महाराजांची पालखीचा आवाज बसलाच पाहिजे प्रत्येकाचा. वरडून श्री दहावीर महाराज जय. सो मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करून टाका. दहावी महाराजांची पालखी ना अख्ख्या जगाला समजलं पाहिजे की रोहामध्ये कशी होते. आणि पुढच्या वर्षी तुम्ही या दहावीर पालखीला. तर बाय मित्रांनो. असंच सपोर्ट असू द्या आणि अशाच माझ्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे करा. बाय.